जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत राज्यातील सोयाबीन, मूग, उडीद आणि धान या पिकाची हमीभावानं खरेदी करण्याकरता नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील काही महत्त्वाची माहिती अपडेट, ज्याच्यामध्ये नोंदणी कशी केली जाणार, धानाची नोंदणी कशी करायची आहे, सोयाबीन, मूग, उडीदाची नोंदणी कशी केली जाणार आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, पुढे प्रत्यक्षात खरेदी कधी केली जाणार आहे, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून सोयाबीन, मूग आणि उडीद या तिन्ही शेतमालाची हमीभावानं खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्या अंतर्गत 18,50,700 मेट्रिक टन हे सोयाबीन राज्यामध्ये खरेदी केलं जाणार आहे। 33,000 मेट्रिक टन राज्यामध्ये मूग हमीभावानं खरेदी केल्या जाणार आहे, तर 3,25,680 मेट्रिक टन उडदाची देखील हमीभावानं खरेदी केली जाणार आहे। 5,328 रुपयाचा हमीभाव सोयाबीनसाठी निश्चित करण्यात आलेला आहे आणि याच भावानं 18.5 लाख मेट्रिक टन हे राज्यामध्ये सोयाबीन हमीभावानं खरेदी केले जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाचं असं पत्रक देखील याच्या संदर्भात काढण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये राज्यामध्ये हमीभाव योजनेअंतर्गत 30 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे। याच्यामध्ये 15 नोव्हेंबर 2025 पासून पुढील 90 दिवस अर्थात साधारणपणे 12 ते 15 फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्षामध्ये या शेतमालांची खरेदी हमीभाव केंद्रावरती केली जाणार आहे। केंद्र शासनाच्या ज्या सूचना आहेत, ज्याच्यामध्ये आर्द्रता असेल किंवा इतर काही जे निकष असतील, या निकषाच्या अधीन राहून ही खरेदी पुढील 90 दिवसासाठी केली जाणार आहे। आता या शेतमालांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ई समृद्धी पोर्टलवरती सुद्धा नोंदणी करता येते। सध्या याच्यावरती शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे, परंतु सध्या याच्यावरती आणखीन योजना दाखवली जात नाही। लवकरच योजना दाखवली जाईल आणि त्याचा अपडेट देखील आपण नक्की जाणून घेऊ। आता सध्या तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात जी काही हमीभाव खरेदीसाठी केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, अशा केंद्रावरती आपली नोंदणी करता येणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं ही नोंदणी करावी लागणार आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याचा फार्मर आयडी हा बंधनकारक असणार आहे, कारण फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन, शेतकऱ्याची ई पीक पाहणी या सर्वांची माहिती उपलब्ध होणार आहे। शेतकऱ्याला आता रिसेंटचा 7/12 लागणार आहे, परंतु जर फार्मर आयडीच्या माध्यमातून नोंदणी झाली तर 7/12 सुद्धा वैकल्पिक असू शकणार आहे। शेतकऱ्याचा आधार फार्मर आयडी असल्यामुळे आधार सुद्धा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारची कागदपत्र सध्या तरी नोंदणीसाठी लागणार आहेत। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर 7/12, तुमचा आधार नंबर, बँकेचं पासबुक अशा प्रकारची कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे। याच्यासाठी 30 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश नाफेड, NCCF, NEML ला देण्यात आलेले आहेत। तुम्ही सध्या जर या हमीभाव केंद्रावरती, खरेदी केंद्रावरती जाऊ शकत नसाल तर सध्या तरी तुम्ही ई समृद्धीच्या पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकता। मित्रांनो, याचबरोबर धानाची नोंदणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। खरीप हंगाम 2025-26 करता धानाची नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख 31 नोव्हेंबर 2025 देण्यात आलेली आहे, परंतु धानाची नोंदणी केली जात असताना धानाला भविष्यामध्ये बोनस देखील दिला जातो आणि या पार्श्वभूमीवरती बोगस नोंदणी टाळण्यासाठी यावर्षी काही महत्त्वाचे असे निकष लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बायोमेट्रिकच्या माध्यमातूनच नोंदणी केली जात आहे, ज्याच्यामुळे बोगस लाभार्थी किंवा बोगस शेतकरी असण्याचे प्रकार निदर्शनास येणार नाहीत। सोयाबीन मध्ये सुद्धा अशाच प्रकारे नोंदणी केली जावी अशा प्रकारे मागणी केली जात आहे, परंतु त्याच्या संदर्भातील काय अपडेट येते ते आपण नक्की पाहूयात। शेतकऱ्यांना धान पिकाची नोंदणी करत असताना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो उपस्थित राहावं लागणार आहे। त्यासाठी स्वतः वैयक्तिक शेतकऱ्याला चालू हंगामाचा पीक पेरा, 7/12, नमुना 8 आणि अद्ययावत बँकेचं पासबुक, बँकेचा जर कॅन्सल केलेला चेक असेल तर चेक किंवा पासबुक, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ही कागदपत्र घ्यावी लागतील। आणि याच्यामध्ये तालुक्यातील जवळच्या पणन महासंघाच्या अ वर्ग, ब वर्ग सभासद संस्था किंवा संस्थेच्या धान खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना आपली ही नोंदणी करता येणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आता बरेच सारे प्रश्न उपस्थित केले जातील, जे व्यापारी असतील किंवा व्यापाऱ्यांचे बगलबच्चे असतील त्यांच्या माध्यमातून, की शेतकऱ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणं किंवा शेतकऱ्याचं बायोमेट्रिक, कारण शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या आपल्या शेतमालांची विक्री करण्यात आलेली आहे। आता व्यापारी त्यांच्या एजंटच्या माध्यमातून पुढे हमीभावानं आपला माल सरकारला विकतात आणि दुबार नफा या ठिकाणी कमवतात। अशा प्रकारचे बोगस प्रकार होऊ नयेत म्हणून ही एक अतिशय गरजेची बाब आहे। मूग, उडीद, सोयाबीन, मका किंवा इतर जे काही हमीभावानं खरेदी केलेले जाणारे माल असतील
याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याची खरोखर ओळख पटवण्यासाठी आणि योग्य त्या शेतकऱ्याचाच माल घेण्यासाठी अशा प्रकारे बायोमेट्रिकनं नोंदणी करावी, अशा प्रकारे देखील बऱ्याच साऱ्या शेतकरी संघटनांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही नोंदणी केली जाणार आहे, प्रत्यक्षात खरेदी केली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील ही एक महत्वाची माहिती अपडेट होतं. आता ई समृद्धी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि नवीन सुद्धा त्याच्याबद्दल आपण नक्की व्हिडिओ बनवणार आहोत. लवकरच त्याच्यावरती सोयाबीन, मूग आणि उडदाच्या स्कीम दाखवल्या जातील आणि ते आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. सध्या तरी तुम्ही बीम पोर्टलवरती धान खरेदीसाठी जवळच्या केंद्रावरती भेट देऊन खरेदीसाठी नोंदणी करू शकता. धन्यवाद.